So basically drawing the projections of a line means to draw the projections of its two endpoints. लाईनचे प्रोजेक्शन ड्रॉ करणं म्हणजे बेसिकली दोन एंड पॉइंटचे प्रोजेक्शन्स ड्रॉ करणं. तर याच्यामध्ये गिव्हन डेटा असतो, म्हणजे लाईनचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम जे आपण सोडवणार आहोत त्यापैकी एका पॉइंटची पोझिशन ही ऑलरेडी दिलेली असते. ठीक आहे, म्हणजे ए डॅश आणि ए ही पोझिशन आपल्याला ऑलरेडी दिलेली असेल, बी डॅश आणि बी आपल्याला मिळवायची असते. इज दॅट क्लिअर? तर या टाइपचे प्रॉब्लेम असतात, त्यासाठी आपण पाहतोय लाईन्स इन सिंपल पोझिशन. तर लाईन्स इन सिंपल पोझिशन कोणकोणत्या पाहिल्यात आता पण आपण? स्क्रीनवरती दिसतंय ना? येस सर. ओके, तर टाइप 1 कुठला पाहिलं सांगा? लाईन परपेंडिक्युलर टू HP and parallel to VP. HP and parallel to VP. सॉरी, याचे प्रोजेक्शन्स डिस्क्राइब केलेले आहेत. HP ला परपेंडिक्युलर असल्यामुळे फ्रंट व्ह्यू जो आहे म्हणजे लाईन VP ला पॅरलल असेल ऑफ कोर्स. तर फ्रंट व्ह्यू हा ट्रू लेंथ असेल परपेंडिक्युलर टू XY. टॉप व्ह्यू हा पॉइंट असेल. आठवलं सर्वांना? Yes, sir. Yes sir. Then the second type of line we have discussed is line which is parallel to both HP and VP. So as the line is parallel to both HP and VP, both front view and top view will show us the true length. So these are the things we have discussed till now. We want to continue with the further types now. काय करू, पीपीटी मध्ये ज्या सिक्वेन्स मध्ये आहेत त्या सिक्वेन्सने आपण जाऊया. चालेल? हे दोन टाइप झालेले, त्याचा स्नॅपशॉट आहे माझ्या मध्ये आपल्याकडे ना? Yes, sir. Now the third type we want to understand is line inclined to HP and parallel to VP. ठीक आहे, याच्यामध्ये एक टाइप आपण अजून ऍड करू शकतो. लाईन परपेंडिक्युलर टू HP घेतलं नाही, लाईन परपेंडिक्युलर टू VP बोलते घेतलं नाही. तो टाइप आपल्याला ऍड करावा लागेल. ठीक आहे. थर्ड टाइप लिहून घ्या. लाईन परपेंडिक्युलर टू, आता काय घ्यावं लागेल? VP घ्यावं लागेल ना? मगाशी HP घेतलं होतं काय? Yes, sir. लाईन परपेंडिक्युलर टू VP and काय डिस्क्रिप्शन असेल पुढं? Parallel to HP. Parallel to HP. Okay. थोडस डेमॉन्स्ट्रेशन साठी नवीन सेटअप उभा केलेला आहे, बघूया आपण काय आहे. Line perpendicular to VP and parallel to HP. Can you describe this line, front view and top view?
फ्रंट एंड टॉप व्यू डिस्क्राइब करता येईल का लाईनचा? Yes. This is HP, correct? This is VP. What is the description of the line? Yes. Yes, sir. Line कशी सांगितली आहे? Line Perpendicular. perpendicular to VP and parallel to HP. Perpendicular to VP, parallel to HP. Is it the right position of the line? Yes, sir. Okay. What is the nature of front view? Point. As a point. Front view is seen as a point. Point view. ठीक आहे. आता तुम्ही काय करताय? टॉप व्ह्यू पाहताय. टॉप व्ह्यू म्हणजे काय? या लाईनची इमेज True length. इथं अशी मिळेल तुम्हाला, बरोबर आहे का? Horizontal plane. हा टॉप व्ह्यू असा असेल का नाही? लाईन ऍक्च्युअली कुठे आहे? इथे आहे, बरोबर ना? Yes. आणि Yes. इथून जर इमेज तयार केली, आपण लाईट समजा इन्सिडेंट केली, तर इमेज इथं मिळेल तुम्हाला. So this will be It's top clear. view of the line. How can you describe the top view? It will be true length. True length. Perpendicular to Reference to XY. XY, Perpendicular to XY. it will be perpendicular. Perpendicular to XY. Is it understood? Yes, sir. Yes, sir. The front view will be Point view. As a point view. Point view. point, and top view of this line will be True length. True length. true length and perpendicular to XY. Perpendicular to XY. Okay, let us write now. इथं पाऊस चालू व्हायला लागलाय, नेटवर्क प्रॉब्लेम थोडासा येऊ शकतो. Write the description of the projections. पहिल्यांदा करायचं डिस्क्रिप्शन ऑफ फ्रंट व्ह्यू लिहायचं. Yes, sir. Yes. Yes, sir. फ्रंट व्ह्यू शॉर्ट मध्ये लिहूया. Of the Obtained line as a point view. is seen as a Point view. point view. बरोबर आहे? म्हणजे काय? Yes. Projectors Overlaps. of आता A डॅश म्हणावं लागेल का नाही फ्रंट व्ह्यू असल्यामुळे, and B डॅश. Overlap. Next, what is the description of top view? Top view of the line. लाईन अशी होती, वरून पाहताय तुम्ही, बरोबर ना? तर टॉप व्ह्यू काय असेल? Yes. True True length. length. True length. True length. True length. And perpendicular And to XY. perpendicular to XY line. Theta equal to Top 90. view of the line shows true length. Perpendicular to XY. बरोबर आहे? तर जे नोटेशन आपण यूज केलं होते त्यानुसार एचपीच्या इन्क्लिनेशनला आपण काय म्हणतो होतो? थीटा. बरोबर आहे का? Phi. आणि Phi. व्हीपीच्या इन्क्लिनेशनला काय नोटेशन होतं? पाय. Phi. So pi is equal to 90 degrees. This is the description of the projections. Okay. Okay, try to draw the projections now.
तुम्ही काढू शकता प्रोजेक्शन्स या डिस्क्रिप्शन नुसार. Yes, काय करा, 1 मिनिट. रोल नंबर 66 ऋतुराज तारापूरकर आहेत का? एक लक्ष द्या, तुम्ही जर येस नो रिप्लाय दिला नाही तर ऍबसेंट मार्क होईल. प्लीज रिमेंबर. रोल नंबर 66, कॅन यू रिप्लाय? रोल नंबर 58, Yes, sir. ओके, ठीक आहे. रॅन्डमली मी फक्त चेक करतोय वेदर यू आर अटेंडिंग सिरियसली. 44, Sir. ओके. 39, Yes, sir. 42, Yes, sir. ओके. वेदांत वाळा शिकवलेलं काय समजतंय का तुम्हाला? हॅलो, रोल नंबर 42. Yes, sir. हा, शिकवलेलं काय समजतंय का? So now we want to draw the projections of this particular line. How to draw the projections? सर्वांनी अनम्यूट करून उत्तर द्या, तर मी पुढे कंटिन्यू करेन. draw XY line. सर्वांनी बोला, XY line. किती पण डिस्टर्बन्स होऊ द्या. Draw XY line. So XY line. Draw Okay, XY we have line. to start with XY line. आणि काळजी वाटते बाळांनो, तुम्हाला माहिती, ज्याला काळजी वाटते तोच कडक बोलत असतो, बरोबर आहे? आई वडील रागवतात कारण का? त्यांना तुमची काळजी असते. सेम तसंच आहे. राग येऊ द्या, अवश्य येऊ द्या, चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच नुकसान करून घेऊ नका. ठीक आहे? आणि जे लोक याच्यामधनं शॉर्टकट मारतात त्यांच्याशी मी बोललोय, कुणाशी बोललोय जे तर लक्षात आलेलं आहे. दिस इज नॉट अ जनरल स्टेटमेंट. काय बोलतो लक्षात येत आहे ना? Yes, sir. Yes, मी तुम्हाला सांगितलं, जे सिन्सिअरली शिकतात त्यांना मी कायम रिस्पेक्ट करतो. कितीही डाऊट्स विचारा, मला कंटाळा येणार नाही. चला, फ्रंट व्ह्यू कसा काढायचा सांगा. इट विल बी सीन ऍज अ पॉइंट, बरोबर ना? Yes, sir. Projector perpendicular to XY. yes. तर पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे? प्रोजेक्टर काढायचं आहे. प्रोजेक्टर कसं पाहिजे सांगा. Project Perpendicular to XY. perpendicular to XY. प्रोजेक्टर कसं काढलं? परपेंडिक्युलर टू XY, बरोबर आहे? देन व्हॉट विल बी द नेचर ऑफ फ्रंट व्ह्यू? फ्रंट व्ह्यू कसं दिसणार आहे लाईनचा? As a point. Point. It will be seen as a point. Point view. So this front view will be the point view. B आणि dash. त्याचं नाव काय येईल सांगा? A dash B dash, A बरोबर आहे? dash B dash. Correct. Then nature of top view. True length. True length it will be perpendicular to XY. काहीतरी आपल्याला लेंथ दिलेली असेल लाईन AB ची, बरोबर आहे का? तर Yes. प्रोजेक्टर बघा, सुरुवातीला फेंट आहे,
कॅन यू सी इट? Yes. त्याच्यावरून Yes, आपण sir. ही डार्क लाईन ओव्हरलॅप करतोय. आर यू गेटिंग? काय करायचंय? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्सेस ए किंवा बी हे नियर टू एक्स वाय असेल हे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लक्षात येईल. सध्या फक्त आपण स्ट्रक्चर पाहतोय. ठीक आहे. सो दिस इज फ्रंट व्ह्यू अँड दिस इज Top view. Top टॉप व्ह्यू ऑफ द लाईन. करताय कम्प्लीट? Yes, sir. Yes, sir. So if you observe a line which is inclined to both HP and VP, बरोबर का? ही लाईन कशी आहे? HP ला पण inclined आहे 30 डिग्री, बरोबर ना? आणि अशी VP ला पण inclined आहे Yes, sir. 30 डिग्री. So in front view, it appears that the length of the line is reduced. This is called as apparent length in front view or elevation length. And this is true length. आवाज येतोय ना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. So this is top view of the line. This is called as top view length or plan length. Is that clear? Yes, sir. Yes, sir. तर दोन गोष्टी आपल्याला समजल्या. सॉरी, टोटल 3 गोष्टी आपण कम्पेअर करू शकतो. ठीक आहे. या लेंथला काय म्हणणार सांगा पुन्हा एकदा? True length. जी लाईनची ऍक्च्युअल लेंथ आहे. इज इट क्लिअर? Yes, yes. Yes, sir. पण फ्रंट व्ह्यू मध्ये ही लेंथ कमी वाटते. याला म्हणणार फ्रंट व्ह्यू लेंथ किंवा दुसरं नाव काय? Elevation. इलेव्हेशन लेंथ. बरोबर आहे? Yes, sir. याच लाईनला वरून पाहिलं तर टॉप व्ह्यू मध्ये ही लेंथ कमी झाली असं वाटतं. म्हणून याला काय म्हणतात? टॉप व्ह्यू लेंथ और Length. Plan length. Length. प्लॅन लेंथ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. आता मला सांगा, ही फ्रंट व्ह्यू लेंथ आहे, ही टॉप व्ह्यू लेंथ आहे आणि ट्रू लेंथ आहे. मग रिलेशन तुम्ही जनरली काय सांगू शकता? द फ्रंट व्ह्यू लेंथ और True टॉप length. व्ह्यू लेंथ Where which equals they are always less than true length. True length. true length. I understood this concept. Yes. Yes, sir. बघा पुन्हा एकदा रिपीट करतोय. द फ्रंट व्ह्यू लेंथ और टॉप व्ह्यू लेंथ they are always less than the True length. True length. first point is understood. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. आता आपण खरोखर सिरियस पार्ट ग्राफिकचं चालू करत आहोत. लाईनची प्रोजेक्शन. ठीक आहे. म्हणजे लाईनची प्रोजेक्शन असे असतात की पास आउट झालं तरी समजत नाहीत लोकांना, पास झालं तरी समजत नाही. त्यामुळं तुम्हाला जर खरोखर काय ते चांगलं शिकायचं असेल तर लक्ष द्या प्लीज. सो व्हॉट इज द फर्स्ट थिंग अंडरस्टूड? फ्रंट व्ह्यू लेंथ और टॉप व्ह्यू लेंथ दे आर अपरंट लेंथ and they are always less than the true length. इथपर्यंत समजलंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता तुम्हाला माहिती आहे हा 30, 60, 90 चा सेट स्क्वेअर आहे, बरोबर? ट्रायंगल आहे, बरोबर आहे का? हा अँगल Yes. 30 आहे, बरोबर? Yes, sir. हा Yes, अँगल sir. किती आहे? 60. हा 60. अँगल किती आहे? 90. 90. मी काय करतो, हा XY लाईनच्या अशा पद्धतीने ठेवला इथं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इकडून जे काय बघताय साइड व्ह्यू मध्ये ते मी तुम्हाला समोरून दाखवतो आता. HP ची अँगल मग किती केला लाईनने? 30. 30 degree. HP ची अँगल किती आहे? 30. 30 degree. आणि VP ची अँगल इथे किती असेल? 60. 60 degree. 60. Yes. Yes. Yes, sir. आता हायपोटेनस once again is the line under consideration. लाईन कुठली आहे? हायपोटेनस. समजतं ना? Hypotenuse. Yes, sir. थोडंसं Yes. ट्रान्सपरंट आहे सेट स्क्वेअर. हायपोटेनस इथं आहे, लक्षात येतं सर्वांच्या या पेनच्या ठिकाणी. Yes. Yes, sir. So hypotenuse is the line under consideration. ठीक है. Now describe the front view of this line. Front view shows apparent length. बरोबर है? Yes, sir. Yes, sir. Front view shows Apparent length. hypotenuse मोठा आहे इथं, बरोबर आहे का? पण लेंथ एवढीच दिसते, हे तर मगाशी समजलंय. ठीक
ठीक आहे. डिस्क्राइब द फ्रंट व्ह्यू विथ रिस्पेक्ट टू XY लाईन इथे बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. डिस्क्राइब द फ्रंट व्ह्यू विथ रिस्पेक्ट टू XY. Perpendicular to XY. Perpendicular to X. Perfect. Front view is perpendicular to XY, or we can say that it appears that the front view of the line is perpendicular to XY. या लाईनचा फ्रंट व्ह्यू हा XY ला परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला वाटतंय, बरोबर आहे? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. मला सांगा लाईनचा ऍक्च्युअल अँगल किती HP बरोबर? 30 degree. 30. ऍक्च्युअल अँगल किती आहे HP बरोबर? 30. 30. पण तो अपियर किती होतोय? 60 degree. अपियर किती होतोय? 90. हा front view 90 दिसत नाही degree. का? हा front 90 view degree. आहे म्हणजे कळलं का? 90 degree. Yes, अपियर sir. किती होतोय? 90. 90 degree. So in this case, the actual angle made by the line with HP is 30 degree, but it appears that it is 90 90 degree. degree. So this inclination 90 degree याला काय म्हणतात? Apparent inclination. Is that clear? Yes, sir. Yes, sir. म्हणजे बघा true inclination किती आहे? 30 degree. 30. आणि apparent inclination किती आहे? 90. 90 degree. 90 degree. म्हणजे समजलं काय हो? Apparent inclination is always greater than the true inclination. समजलं? Yes, sir. Apparent inclination is always Greater than true greater inclination. than the True inclination. true inclination. समजलं? Yes, आणि sir. ट्रू लेंथ म्हणजे लेंथ वाईज जर तुम्ही बघितलं तर ट्रू लेंथ ही जास्त असते, बरोबर आहे ना? Apparent लेंथ कमी असते. इज इट करेक्ट? Yes, yes, sir. आणि इन्क्लिनेशन वाईज विचार केला तर True inclination. Apparent inclination. Greater inclination is less than and true inclination. apparent inclination is more. Greater than true inclination. Understood? Yes, sir. Yes, sir. हे जर समजत असेल तर सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट येतो. आय होप एव्हरीवन इज कम्फर्टेबल. सर्वांना Yes, समजतंय? Yes, sir. ठीक आहे, कन्सेप्ट लक्षात आला? Yes, sir. Yes, sir. ओके, आता हे जर समजलं असेल, now 1 second read the description of this line. Line parallel to VP and VP. आता आपण काय करू? Hypotenuse is the line under consideration. दिसतंय सरांना hypotenuse इथं? yes, sir. Yes, sir. हा hypotenuse इथं ठेवलाय, तो आपण थोडासा बाहेर घेतला. ठीक आहे, लाईन कशी झाली सांगा आता? Parallel to VP. Parallel to VP, okay, and Inclined inclined at angle Perpendicular. theta. Theta किती घेतला आपण? 30 degree, बरोबर आहे का? Yes, sir. And at theta to HP. HP. सांगा फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसतंय तुम्हाला? या लाईनची इमेज जर तुम्ही अशी पाठीमागे नेली तर फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसेल? True length. True length. दिसणार. True length. कारण का? Line is parallel to VP. Are you getting? Yes, sir. Yes. Yes. As the line is parallel to VP, front view shows true length. बरोबर आहे? True. Yes. आणि Yes. HP बरोबर अँगल किती केला? 30 degree. 30 डिग्री. 30 म्हणजे degree. लक्षात घ्या, ट्रू लेंथ बरोबर कोणता अँगल आहे? 30 degree. ट्रू अँगल आहे. आर यू गेटिंग? Yes, sir. ट्रू लेंथ बरोबर कोणता अँगल आहे? ट्रू अँगल 30 डिग्री. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. आता याच हायपोटेनसला तुम्ही वरून पहा. टॉप व्ह्यू मध्ये काय दिसेल तुम्हाला? Top view. ऍपरंट लेंथ दिसेल? येस ऑर नो? Plan length. Plan length. प्लॅन Plan. लेंथ दिसेल. परफेक्ट. Top view. टॉप व्ह्यू मध्ये काय दिसेल? ऍपरंट लेंथ Plan दिसेल. length. त्याला आपण काय म्हणणार? प्लॅन लेंथ. इथे दिसते का सर्वांना प्लॅन लेंथ?
Yes, sir. Yes. आणि प्लान लेंथ XY ला कशी असेल हो? Parallel. Perpendicular. ही प्लान लेंथ Parallel. XY ला पॅरलल आहे. Parallel. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय द प्लान लेंथ इज पॅरलल टू XY? प्लान लेंथ XY ला पॅरलल का आली? 0 degree. लाइन इज Inclined theta. पॅरलल टू VP. लक्षात येते का? Parallel to समजत नसेल तर अजून एक उदाहरण देतो. या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये 4 लेक्चर केले तरी चालतील. हा जो पॉइंट आपण डिस्कस करतो तो, पण हा समजलाच पाहिजे. ठीक आहे. हा सेट स्क्वेअर दिसतोय, मी या पद्धतीने ठेवला, म्हणजे हायपोटेनस इथं आला, बरोबर आहे? Yes, sir. ठीक आहे. नाउ डिस्क्राइब द हायपोटेनस. कसा दिसतोय? Front with. पॅरलल टू HP, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. अँड इन्क्लाइन टू VP, असा Inclined इन्क्लाइन, बरोबर आहे का? Yes, sir. हायपोटेनस कसा? पॅरलल टू HP. HP. आणि इन्क्लाइन टू VP वरून बघितलं तर, बरोबर ना? Yes, sir. ठीक आहे. आता या हायपोटेनसचा फ्रंट व्ह्यू कसा दिसतोय? Plan length. या हायपोटेनसचा फ्रंट व्ह्यू कसा दिसतोय? समोरून बघितलं? Line length. Plan length. Plan length. Sorry, sir. ऍपरंट लेंथ म्हणा, इलेव्हेशन लेंथ, फ्रंट व्ह्यू, बरोबर आहे का? Yes, sir. तेव्हा इथं हायपोटेनस आहे, बरोबर आहे? आणि ही टू लेंथ झाली का नाही? Yes. Yes, sir. लेंथ दिसते किती? इथं दिसते. Apparent length. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ही ट्रू लेंथ आहे आणि हे ऍपरंट लेंथ आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता फ्रंट व्ह्यू जो आहे तो XY ला पॅरलल दिसतोय का? Yes, sir. Yes, sir. फ्रंट व्ह्यू जो आहे इथला, हा XY ला पॅरलल दिसतोय का? Yes. Yes. Yes, sir. What is the reason? Because Below parallel. this line is parallel to HP. Are you getting? Yes, Yes. sir. लाइन HP ला पॅरलल आहे, म्हणून फ्रंट व्ह्यू XY ला पॅरलल आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. आता पुन्हा या प्रॉब्लेम मध्ये घ्या. तर इथं फ्रंट व्ह्यू कसा दिसला तुम्हाला? ट्रू लेंथ True length. प्लस अँगल कुठला हा? 30 अँगल विथ degree. HP. आर यू गेटिंग? Inclined with. या केस मध्ये टॉप व्ह्यू कसा आहे? Plan length एवढा. प्लॅन लेंथ आहे आणि XY ला Parallel. Sorry. Parallel. XY ला Parallel to XY. पॅरलल आहे, कारण ही लाईन VP ला Parallel पॅरलल आहे. आर यू गेटिंग? Parallel to VP. Yes. तर तुमच्याकडे छोटे छोटे सेट स्क्वेअर असतात कंपास मध्ये वगैरे, नसेल तर काय करा, आपल्याकडे कार्डबोर्ड असतात, जुन्या फाईल वगैरे असतात, बरोबर आहे ना? तर त्याचे असे ट्रायंगल कट करून घ्या, राईट अँगल ट्रायंगल. समजतंय का? त्यानंतर नोटबुक घ्या. त्याचं नोटबुक जे आहे काय म्हणतो लक्षात घ्या. अशी नोटबुक घ्यायची, कार्डबोर्डचा असा ट्रायंगल तयार करायचा आणि ह्या सर्व गोष्टी स्वतः व्हिज्युअलाइज करायच्या. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. नॉर्मली क्लासरूम मध्ये असताना आम्ही 5-5, 10-10 स्टुडंटचा ग्रुप करतो आणि हे समोर बसून दाखवतो. ऑनलाईन मध्ये शक्य आहे का? नाही. नाही. तर हे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे, लेंथ रिड्यूस का होते, ट्रू लेंथ जास्त, ऍपरंट लेंथ कमी का असते, ऍपरंट इन्फ्लेशन जास्त का असतं, समजतंय ना? Yes, sir. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः व्हिज्युअलाइज कराव्या लागतील. दिस इज द बेस ऑफ द सब्जेक्ट. ओके, ठीक आहे. तर आज आपण काय काय समजलो ते लिहून घ्यायचं 5 मिनिटात. Yes, sir. Yes, sir. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, या गोष्टी फर्स्ट टाइम ऐकताना भीती वाटते. इज इट ट्रू? Yes. Yes. खरं बोला ना रे बाळांनो. Yes, sir. पण सर ह्या गोष्टी एवढ्या वेळा
ऐकवतात की नंतर कंटाळा येतो. चालेल ना? Yes, sir. Yes. त्यामुळे लक्षात ठेवा, फर्स्ट टाइम इफ यू आर लिसनिंग दिस it will appear to be troublesome, but if it is repeated for number of times you will get the perfection. So believe in me and attend regularly. ठीक आहे, आतापर्यंत जे जे समजलं ते लिहून घेऊया आत्ताच. ठीक आहे, Yes, sir. पुन्हा एकदा सांगतो, या गोष्टी सुरुवातीला अवघड वाटतात, जसं जसं रिपीट होतात तसं तसं ह्या सोप्या वाटतात. घाबरून जाऊ नका. चालेल, राईट ऑन. interpretations about apparent, ही परत सायलेंट झालं काय? apparent length and apparent inclinations. First point, apparent length in front view. याला आपण काढतो फ्रंट व्ह्यू लेंथ, FVL. It is also called as Elevation. elevation length, EL. हे सगळं जर लक्षात राहत असेल तरच उद्या काहीतरी मेळ लागेल लेक्चरला, बरोबर आहे का? दूसरी टर्म, of course we are going to repeat the things. Apparent inclination. Apparent length in top view. Just a minute. Apparent length in top view ला काय म्हणतात? Top view length. Top view Plan. length, which is also called as Plan. Plan length. Plan length. plan length. हे झाले नोटेशन, बरोबर आहे. थर्ड वन, इन जनरल काय हो? ट्रू लेंथ, Greater than apparent length. आणि ऍपरंट लेंथ यांची कंपॅरिझन केल्यावर काय साइन कुठलं त्याच्यामध्ये? Greater than. True length is greater Length than. is greater than than. apparent length. Very good. आणि apparent angle म्हणा किंवा Inclination.
apparent inclination. इन्क्लिनेशन म्हणा. apparent inclination आणि ट्रू इन्क्लिनेशन कम्पेअर केलं, which one is greater? True inclination. Which one is greater? Apparent inclination. अरे बाळांनो बघितलं ना, 30 चा अँगल जो आहे तो 90 वाटतो का नाही समोरून? Yes. तो Yes, 5 sir. वेळा सांगितलं ना. Which inclination is greater? apparent inclination. Apparent inclination is greater. तर लेंथ मध्ये ट्रू लेंथ मोठी असते आणि अँगल मध्ये ऍपरंट अँगल मोठा असतो. कॅन यू रिपीट इट? लेंथ मध्ये मोठं कोण असतं? True True length. length. True length. लेंथ. आणि अँगल किंवा इन्क्लिनेशन मध्ये मोठं कोण असतं? Apparent Apparent inclination. angle. सो दिस इज द बेस ऑफ द सब्जेक्ट. जो सब्जेक्ट आपल्याला शिकायचा आहे त्याचं हे इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे, घाबरून जायची गरज नाही. ठीक आहे. अँड वन मोर थिंग आय मस्ट मेन्शन,